मैत्रिणींनो, आपण आज बनवणार आहोत तांदळाचे पापड. हे बघा, मी अर्धा किलो तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्याच भांड्याने मोजून 1.5 भांडा पाणी घेतलेलं आहे. हे बघा, जिरं घ्यायचं, हातावर क्रश करून जिरं घालायचं. 1 चमचा जिरा, पापड खार घेतलेला आहे, 1.5 चमचा पापड खार, 2 चमचे मीठ, ह्या मिरची आणि लसणाचा ठेचा टाकलेला आहे. मी पहिला 1.5 चमचा घातलेला मीठ, नंतर परत अर्धा चमचा घातला आहे. मैत्रिणींनो, माझ्याकडून व्हिडिओ डिलीट झाला आहे पीठ घालायचं, तर ते पीठ घालताना दाखवलं नाही मी. हे बघा, असं छान मिक्स करून घ्यायचा. झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटं झाले, आपण बघू शकता. चांगलं मिक्स करून घ्यायचं. परत याचे पापड छान होतात. बघा, एक परातीमध्ये काढून घ्यायचा. खूप गरम आहे पीठ. गलासाला तेल लावून घ्यायचा. तुम्ही कोणताही असा चपटा भांडा घेऊ शकता. छान मलून घ्यायचा. थोडा थंड झाला की हाताला तेल लावून छान मिक्स करून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा. हे बघा, आपण आता प्लास्टिक घेतलेलं आहे, त्याच्यावरच पापड करणार आहेत. हाताने दाबून घ्यायचं. हातानेच आपल्याला गोल करायचे आहेत. हे बघा, छान पापड होतात. करायला पण सोपे. बघा, दुसरा गोला घ्यायचा आणि असा डिशमध्ये ते करून घ्यायचा, दाबून घ्यायचा, म्हणजे पटकन होतात. हे बघा, सगळे पापड तयार आहेत. हे सावलीमध्ये पण वाळतात. दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवायचे. हे बघा, पापड तयार आहेत.